नमस्कार, मी निखिल सुक्रे, वी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त आज आहे आणि आज आपण पाहतो आहोत मागच्या बाजूला आपण दगडूशेठ मंदिरामध्ये आहोत। पुण्याचं सर्वात मोठं मानलं जाणारं गणपतीचं मंदिर, महाराष्ट्रामध्ये फार चर्चिलं जाणारं हे मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये सध्या आपण बघू शकतो की 11,000 आंब्यांची आराजी आहे ती आता देसाई बंधूंकडून घालण्यात आलेली आहे आणि ही आराजी आहे ती आता अनेक लोक पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करायला आपल्याला पाहायला सुरुवात केलेली आहे। खरं तर दगडूशेठ गणपती बद्दल बोलत असताना या मंदिराला अनेक वर्षांची पार्श्वभूमी आहे, अनेक वर्षांचा इतिहास आहे आणि हा इतिहास लोकांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा उजाळी देण्यासाठी या ठिकाणी भेट दिली जाते। आज आपण पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये वरच्या बाजूला जरी पाहिलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये आंब्यांची जी काही आरास आहे ती बाप्पाच्या चरणी आपण मांडलेली पाहायला मिळते। आपल्या बरोबर विश्वस्त आहेत, त्यांच्याशी बोलूयात की कशा प्रकारचं हे नियोजन आहे आणि काय काय नियोजन करण्यात आलेलं आहे। पहिल्यांदा तर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। काय सांगाल आज कशा प्रकारचं नियोजन? आज आपल्या भारतीय संस्कृतीतला अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। अतिशय महत्वाचा असा हा मुहूर्त असतो आणि त्यामुळे समस्त भक्त गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटेपासून या बाप्पांना अलोट गर्दी झालेली आपल्याला दिसते। 11,000 आंब्यांचा महानैवेद्य बाप्पांच्या चरणी हा भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात आलेला आहे। पुण्यातले सुप्रसिद्ध आंब्याचे व्यापारी श्री मंदार देसाई यांच्या परिवाराकडनं हा नैवेद्य अर्पण करण्यात आले। त्यासाठी फुलांची मनोहारी सजावट ही मंदिराला करण्यात आलेली आहे आणि बाप्पांनी सुद्धा फेटा परिधान केलेला आहे। अजून एक विशेष दिवस आजचा महत्व म्हणजे आज बाप्पांचा विवाह सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। देवी शारदे बरोबर बाप्पांचा विवाह सोहळा या ठिकाणी आता सुरू आहे। याला गणपत्य संप्रदायामध्ये शारदेश मंगलम असं संबोधलं गेलेलं आहे। देवी शारदा म्हणजे बाप्पांची ही देवी बुद्धी आपण असं म्हणू शकतो किंवा ज्ञानशक्ती असं म्हणू शकतो। तिच्या बरोबर आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह सोहळा सांगितला गेलेला आहे, कारण या दिवशी केलेलं कुठलंही कर्म हे अक्षय्य असतं। त्यामुळे आपल्याला देखील बाप्पांचे आशीर्वाद हे अक्षय्य निश्चितपणे मिळतील असा सर्व भक्तांचा विश्वास असल्यामुळे पहाटेपासून या ठिकाणी भक्तांच्या रांगा आहेत। उद्या हा आंब्याचा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणी वाटण्यात येणार आहे आणि गणेश भक्तांना देखील वाटण्यात येणार आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। मोठ्या प्रमाणामध्ये भक्त येत आहेत, त्यांचं नियोजन कसं करण्यात आलेलं आहे? आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण बघतो आहोत, सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाहीये, फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। हा बाप्पा सर्व गणेश भक्तांचा लाडका आहे, त्यामुळे भक्तांना देखील आम्ही रोखत नाही। शेवटी बाप्पाची एक छबी टिपण्यासाठी ते खूप आतुर असतात। आपण दर्शन रांगेची उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे, रेलिंग आहे, सुरक्षा रक्षक आहेत, पंखे बसवलेले, वॉटर स्प्रिंकलर बसवलेले आहेत। आता उन्हाळ्याची खूप काहिली आहे, धग आहे, त्यामुळे पाणी प्यायची व्यवस्था केलेली आहे। सर्व प्रकारच्या भक्तांना कुठली असुविधा होणार नाही याची दक्षता ट्रस्टने घेतलेली आहे। वाहतूक देखील आता सुरळीत आहे आणि गणेश भक्तांचं दर्शन सुद्धा अतिशय त्वरेने होत आहे आणि विशेष लोकांची देखील व्यवस्था आपण केलेली आहे। अंध असतील, अपंग असतील, वृद्ध असतील, त्यांची तात्काळ दर्शनाची वेगळी व्यवस्था ही ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेली आहे। पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची जी काही रेलसेल या मंदिरामध्ये सुरू झालेली आहे। तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नक्कीच एकदा दगडूशेठ गणपतीला व्हिजिट करा। वी मराठीसाठी निखिल सुक्रे, पुणे।